Hello students, let's study the 8th chapter of Maths 2. Name of this chapter is the trigonometry. लक्षात घ्या, हे प्रकरण तुमच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. ट्रिग्नोमेट्री, ट्रायगोनोमेट्री असा तो शब्द आहे. आपण एकदा पाहू, शब्दाची फोड पाहू. वाचत असताना ट्रिग्नोमेट्री असं आपण वाचणार, मात्र त्यामध्ये 3 शब्द आहेत. ट्राय प्लस गोनो प्लस मेट्री. ट्राय म्हणजे होतं 3, गोनो म्हणजे होतं साइड्स आणि मेट्री म्हणजे होते टू मेजर म्हणजे मोजणे. 3 साइड्स टू मेजर म्हणजे 3 साइड मोजणे. टू मेजर 3 साइड्स असा त्याचा अर्थ होतो. सिंपल अर्थ आहे, 3 साइड मोजणे. मग आता 3 साइड असणारी फिगर कोणती? तर ट्रायंगल. आणि त्याही ट्रायंगल मध्ये ज्या ट्रायंगलचे बरेच प्रकार आहेत. ऍक्टिव्ह अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोस्केलस ट्रायंगल, स्केलर ट्रायंगल. म्हणजे हे ट्रायंगल मधलाही फक्त राईट अँगल ट्रायंगलचाच अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. हे अधिक सोपं आहे. मग आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये ही साइड 3च असतात. जसा तर मी या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे, ज्यामधला एक अँगल हा 90 डिग्रीज आहे, अँगल बी. त्या राईट अँगलच्या समोरासमोरची जी बाजू आहे, म्हणजे 90 डिग्रीचा जो अँगल असतो त्याच्या समोरासमोरची जी बाजू असते, साइड असते, तिला आपण हायपोटेनियस म्हणत असतो. काय म्हणत असतो? हायपोटेनियस. मग आता उरल्या 2 साइड AB आणि BC, ह्या 2 साइडला आपण AB आणि BC ह्या एकमेकांना 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणून यांना परपेंडिक्युलर साइड किंवा राईट अँगल मेकिंग साइड्स असं म्हटलं जातं. मग आता आपण या ट्रायंगलचा विचार करू. शेवटी आपल्याला या प्रकरणामध्ये राईट अँगल ट्रायंगलचाच अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जो आज आपण भाग पाहू हा थोडा तुम्हाला बोरिंग वाटेल, मात्र सर्वात बेसिक असा भाग आहे, सिंपल भाग आहे. मात्र याचे जर उपयोग पाहिले तर जेव्हा आपण विचार करतो की सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर कसं काढलेलं असेल, तर ते ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने काढलेलं असतं. लक्षात घ्या, एखाद्या विमानाची उंची, पृथ्वीपासून विमानाची उंची कशी काढली जाते, तर त्यामध्ये ट्रिग्नोमेट्री हा कन्सेप्ट वापरला जातो. म्हणजे याचं मोठ्या प्रमाणावर ऍप्लिकेशन आहे, मोठ्या प्रमाणावर याचा वापर आहे. त्यामुळं हे प्रकरण तुमच्या 12व्या वर्गामध्ये असो की पुढे जर तुमचा मॅथमॅटिक्स विषय असेल, तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल ट्रिग्नोमेट्रीचा आहे. त्यामुळं आज तर फक्त बेसिक आज आपण सुरुवात केली आहे. ट्रिग्नोमेट्री संदर्भात आपण फार काही माहिती याच्या आधी शिकलेली नाही आहोत. ट्रिग्नोमेट्री संदर्भात फक्त आपल्याला राईट अँगल ट्रायंगल संदर्भातलीच माहिती आहे. मात्र आज ज्या काही गोष्टी तुम्ही शिकणार ह्या भविष्यात अत्यंत तुमच्या कामी पडतील, म्हणून जरा लक्ष द्या. मग आता सर्वात आधी आपण हा एक ट्रायंगल काढला. फ्रॉम फिगर आपण असं म्हणू, फ्रॉम फिगर ट्रायंगल एबीसी जर पाहिला तर हा इन ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे अँगल एबीसी हा कोणता अँगल आहे? राईट अँगल आहे. अँगल एबीसी हा राईट अँगल आहे, म्हणजे त्याचं माप 90 डिग्री आहे. आणि आता एक काम करू, राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे एक असा ट्रायंगल की ज्या ट्रायंगल मधला एक अँगल तर 90 चा असतो आणि उरतात मग 2 अँगल, अँगल ए आणि अँगल सी असे 2 अँगल उरतात ना.
हे दोनही अँगलची जर मापं काढली तर ती 90 पेक्षा कमी येतील. म्हणजे दोनही अँगल हे ॲक्यूट अँगल्स आहेत. ते राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल राईट अँगल असतो, दुसरा अँगल ॲक्यूट अँगल असतो, तिसरा अँगल सुद्धा ॲक्यूट अँगल असतो. ठीक आहे, एक राईट अँगल, दुसरा ॲक्यूट अँगल, तिसरा ॲक्यूट अँगल. मग आता जो दुसरा आणि तिसरा ॲक्यूट अँगल आहे त्यापैकी एक अँगल सी घेऊ आणि त्या अँगलचं माप 90 पेक्षा कमी आहे. मग आपल्याला माहित नाही नेमकं म्हणून आपण त्याला थीटा म्हणतो. ह्या चिन्हाला थीटा म्हटलं जातं. लक्षात काय वाचायचं याला? थीटा. ठीक आहे, थीटा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. थीटा म्हणजे फक्त त्या अँगलचं काहीतरी माप आहे. 25 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री काय जे असेल ते माप आहे. फक्त ते आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्याला थीटा म्हटले. मग आता हा जो थीटा आहे ह्या थीटाच्या समोरासमोरची बाजू कोणती? थीटा म्हणजे हा अँगल झाला, अँगल एसीबी. त्याच्या समोरासमोरची बाजू कोणती? तर एबी. म्हणून याला म्हटलं जातं साइड अपोजिट टू थीटा किंवा अपोजिट साइड ऑफ थीटा. आणि थीटाची एका बाजूला हायपोटेन्यूस आहे आणि दुसऱ्या बाजूला एक दुसरी साइड आहे. त्या साइड बीसी ला म्हटलं जातं ऍडजेसंट साइड ऑफ थीटा. थीटाची ऍडजेसंट साइड. मग आता एक गोष्ट क्लिअर झाली. राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक साइड हायपोटेन्यूस आहे, दुसरी साइड अपोजिट साइड आहे, तिसरी साइड ऍडजेसंट साइड आहे. ठीक आहे, मग तीन साइड आहेत, तीनही साइडला नाव आहे हायपोटेन्यूस, अपोजिट साइड, ऍडजेसंट साइड. ठीक आहे, मग जर आता आपण इथे लिहून घेऊ अँगल एबीसी 90 आहे, अँगल सी हा थीटा आहे. म्हणून AC, therefore AC is the hypotenuse. AB is the opposite side. BC is the adjacent side. BC is the शॉर्ट मध्ये लिहितो adjacent side. ठीक आहे, तीन साइड झाले, हायपोटेन्यूस, अपोजिट साइड आणि ऍडजेसंट साइड. आता आपल्याला मुख्य भाग पाहायचा आहे तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. जर आता तो मी या ठिकाणी लिहितो. ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हटलं की त्यामध्ये दोन क्वांटिटी येतात आणि दोन्ही क्वांटिटीची डिव्हिजन होत असते. म्हणजे क्लासमध्ये मी बरेचदा उदाहरण देतो की क्लासमध्ये जर 20 गर्ल्स आहेत आणि 30 बॉईज आहेत, क्लासमध्ये 20 गर्ल्स आहेत आणि 30 बॉईज आहेत, म्हणजे रेशो किती होईल? तर रेशो होईल तो 20/30 म्हणजेच 0 0 कॅन्सल, डायरेक्ट 2/3. म्हणजे रेशो होईल तो 2:3. म्हणजे दोन क्वांटिटीची डिव्हिजन म्हणजे रेशो. ठीक आहे, मग इथे सुद्धा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिजे. यामध्ये दोन क्वांटिटी असतील, त्या दोन क्वांटिटीचा रेशो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो. मग आता मला सांगा हा राईट अँगल ट्रायंगलला साइड किती? 3 साइड. म्हणजे किती क्वांटिटी झाली असं म्हणू आपण? 3 क्वांटिटी झाली. जर तुम्ही 2 क्वांटिटी घेतो म्हटलं तर असे किती रेशो तयार होईल? पहिली क्वांटिटी, दुसरी क्वांटिटी 1 रेशो, दुसरी क्वांटिटी, तिसरी क्वांटिटी 2 रेशो, तिसरी क्वांटिटी, पहिली क्वांटिटी 3 रेशो. किती रेशो तयार झाले? 3 रेशो तयार झाले. आता
पहिल्या क्वांटिटी भागेला दुसरी क्वांटिटी केली तर एक रेशो, बरोबर आहे. मात्र दुसरी क्वांटिटी भागेला पहिली क्वांटिटी केली तर उलट जर केलं तर पुन्हा एक क्वांटिटी, एक रेशो आपल्याला मिळतो. लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर क्वांटिटीचा जर विचार केला तर तीन रेशो तयार होतात आणि त्याही तीन क्वांटिटीला उलट केलं तर पुन्हा तीन क्वांटिटी तयार होतात. म्हणजे आपलं पुन्हा तीन रेशोज तयार होतात. पहा, दोन क्वांटिटीचा एक रेशो, अशा ह्या तीन क्वांटिटी मिळून तीन रेशो तयार होतात, बरोबर आहे. पहिली दुसरी साइड एक रेशो, दुसरी तिसरी साइड दुसरा रेशो, तिसरी पहिली साइड तिसरा रेशो. त्याचं जर उलट केलं तर पुन्हा तीन रेशो मिळतात. म्हणजे एकूण रेशो किती तयार झाले तर 6 रेशो तयार झाले. ह्या रेशोला नाव काय द्यायची ते ठरलेलं आहे. पहिला जो रेशो आहे त्याला म्हटलं जातं साइन रेशो. साइन रेशो वाचायचा आहे, ठीक आहे. दुसरा जो आहे त्याला म्हटलं जातं कोसाइन रेशो. हे फक्त नाव दिलेले आहे. तिसरा जो आहे त्याला वाचलं जातं टँजेंट रेशो. चौथी जी आहे त्याला अर्थातच कोटँजेंट रेशो. पाचवा जो रेशो आहे त्याला वाचलं जातं सेकंड रेशो. सेकंड रेशो. आणि अर्थातच सहाव्या रेशोला काय वाचलं जाईल तर कोसेकंड रेशो. कोसेकंड रेशो असे हे रेशोला नाव दिलेले आहे. नाव पहा, साइन कोसाइन, टँजेंट कोटँजेंट, सेकंड कोसेकंड, असे सहा रेशो आहेत ज्यात आपण यावरून पाहतो. तीन साइड असतील तर तीन रेशो, त्याचं उलट केलं तर पुन्हा तीन रेशो, असे एकूण सहा रेशो. साइन रेशोला शॉर्ट मध्ये साइन असं वाचलं जातं. वाचायचं साइनच. याला वाचलं जातं कॉस. पहिले तीन लेटर, इथे सुद्धा पहिले तीन लेटर टॅन असं वाचलं जातं. इथे सुद्धा पहिले तीन लेटर वाचलं जाईल कॉट. सेकंडचे पहिले तीन लेटर वाचलं जाईल याला सेक. आणि कोसेकंडचे पहिले तीन लेटर कॉस. कॉस पुन्हा आलेला आहे तिथे बघा. त्यामुळे याचे पहिले 5 लेटर घेतले जातात आणि वाचलं जातं त्याला कोसेक. आता ह्याच रेशोला साइन, कोसाइन, टँजेंट, कोटँजेंट, सेकंड, कोसेकंड एवढं लांब लचक वाचण्यापेक्षा शॉर्ट मध्ये वाचलं जातं साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. बस हा सिक्वेन्स लक्षात घ्यायचा. हे झाले 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोची नाव झाली. आता याचा अर्थ जर आपण पाहू. पहिला रेशो साइन, साइन थीटा किंवा साइनच घेऊ. चला ठीक आहे. साइन, साइनचा अर्थ होतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. बस साइन म्हटलं की साइनचा रेशो होतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. दुसरा रेशो कॉस. कॉसचा अर्थ होतो adjacent side upon hypotenuse. Adjacent side upon hypotenuse. तिसरा रेशो आहे tan. tan चा अर्थ होतो opposite side upon adjacent side. Opposite side upon ऍडजेसंट साइड. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं होतं की प्रत्येक रेशो मध्ये दोनच क्वांटिटी आहेत. आपल्याजवळ तीन साइड आहेत, अपोजिट साइड, हायपोटेन्यूस, ऍडजेसंट साइड. पैकी दोन क्वांटिटी. साइन म्हटलं की अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. बस दोन क्वांटिटीचा भाग आला. कॉस म्हटलं म्हणजे ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. टॅन म्हटलं म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड.
बस हे 3 रेशो व्यवस्थित जरी लक्षात असले तर पुढचे 3 रेशो आहेत त्याचे उलटे आहेत. न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला. बस कॉट म्हणजे काय होईल? कॉट हा टॅनच्या विरुद्ध आहेत. टॅन मध्ये काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. कॉट मध्ये आहे ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. टॅनच्या अगदी विरुद्ध म्हणजे कॉट. नंतरचा आहे सेक रेशो. सेक म्हणजे काय होते? तर कॉसच्या अपोजिट. कॉस आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर सेक काय होईल? हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट साइड. हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट साइड. आणि अर्थातच शेवटचा आहे आता कोसेक. कोसेक हा कोणाचा विरुद्ध असेल? साइन. साइन काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर कोसेक काय होईल? हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. असे 6 रेशो आहेत. या म्हटलं जातं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. 6 रेशोचा सिक्वेन्स आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. साइन म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कोसेक म्हणजे हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. साइनचा अगदी विरुद्ध आहे कोसेक. दुसरा आहे कॉस. कॉस म्हणजे होतं ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. त्याच्या विरुद्ध आहे सेक, हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट साइड. तिसरा आहे टॅन. टॅन म्हणजे होतं अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. त्याच्या अगदी विरुद्ध आहे ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. विरुद्ध म्हटल्यापेक्षा आपण म्हणू की साइनचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल समजतं तुम्हाला? साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे. हे 6 रेशो तुमच्या अगदी पाठ असायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, नोटबुक मधून आपला नोटबुक मध्ये हा भाग लिहून घ्या. ट्रिग्नोमेट्री ची जी फोड केलेली आहे आपण ते लिहा. त्यानंतर हे फिगर काढा, हे लिहा आणि त्यानंतर हे 6 ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. आज त्याचा अभ्यास करा. हे जर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुमचे पाठ असेल, खूप काही कठीण नाही, तर यानंतरचा कोणताही भाग ट्रिग्नोमेट्रीचा तुम्हाला अतिशय सोपा जातो. ठीक आहे? एवढं काम तुम्हाला करायचं.